नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आपण डिस्कस करतोय. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आपण शिकून घेतोय आणि यामध्ये ऑलरेडी मी 4 फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेत, ज्यामध्ये sin a + b, sin a - b, cos a + b आणि cos a - b. आणि हे फॉर्म्युले वापरून आपण जे स्टँडर्ड व्हॅल्यू नाहीये अशाही व्हॅल्यू आपण फाइंड आउट कशा करतात ते तुम्हाला मी मागच्या 2 लेक्चरवरनं आयडिया तर आली असेल, ते मी शिकवलंय तुम्हाला. आता यातलाच आपण काय करणार आहोत की साइन कॉस झाल्यानंतर आता tan चे 2 फॉर्म्युले आपण इथं डिस्कस करूयात. tan चे फॉर्म्युले मी नेक्स्ट पेजवर घेतो. इथं बघा, सो साइन कॉस सोबत इथं बसू शकतात का? ठीक आहे, इथंच घेऊ आपण, इथंच घेऊ आपण. तर साइन कॉस झाल्यानंतर फॉर्म्युला नंबर 5 जो आहे tan a + b चा फॉर्म्युला, tan ऑफ a + b. ओके, बघा a + b पुन्हा ऍडिशनच्या फॉर्म मध्ये स्टडीचं कंपाऊंड. मग याचा आन्सर बघा कसं असतं, tan ऑफ a, ओके इथं प्लस आहे तर इथं पण प्लस, tan ऑफ b डिवाइडेड बाय 1 मायनस tan a tan b, tan a tan. हा झाला फॉर्म्युला आपला tan ऑफ a + b चा. फॉर्म्युला नंबर 6, tan ऑफ a - b जर का असेल, a - b, इट इज इक्वल टू tan ऑफ a मायनस tan ऑफ b डिवाइडेड बाय 1 प्लस tan a tan b. बघा, आता एक महत्वाची गोष्ट बघा, जेव्हा इथं प्लस असतो तेव्हा ह्या 2 टॅनच्या मध्ये प्लस सिम्बॉल आणि खाली मायनस सिम्बॉल. जर इथं मायनस असेल तर 2 टॅनच्या मध्ये मायनस आणि खाली असणार प्लस, आणि इथं या दोघांचा प्रोडक्ट पण आहे, हे लक्षात घ्या. आता हे दोघं फॉर्म्युले तर तुम्ही बघितलेत. मग आपण काय करूया, नेहमीप्रमाणे ह्या दोघांवरती असणारे जे काही प्रश्न आहेत ना, त्यांना कसं आपल्याला अप्रोच करता येईल, म्हणजे कसं सॉल्व्ह करता येईल ना, ते आता आपण बघूया. ठीक आहे, ऑलरेडी आपण साइन कॉस टॅन यांची साइन कॉसचे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. आता टॅनचे एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, त्यासाठी मी त्यांना पेस्ट करतो, इथे यांना राहू देऊया. ठीक आहे, इथं कोपऱ्यात त्याला असं ठेवून देऊ आपण. चला 1 बाय 1 आता मी एक्झाम्पल घेतो. व्हॅल्यू त्याच आपल्या जसे की पहिली व्हॅल्यू घेतो बघा, टॅन मध्ये टॅन ऑफ 120 डिग्री, टॅन ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे, बरोबर. टॅन ऑफ 120 डिग्री. मग आता टॅन ऑफ 120 डिग्रीची जर का व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची असेल तर 120 ला आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्या अगोदर मी काय करतो, 120 च्या अगोदर मी काय करतो की छोटे छोटे व्हॅल्यू घेतो. सपोज 15 डिग्री घेतो आधी, 15 डिग्री. ठीक आहे, टॅन ऑफ 50 डिग्री. पण टॅन ऑफ 15 डिग्रीला आपण कसं एक्सप्रेस करू शकतो ते आधी बघा. टॅन ऑफ 15 डिग्री इट इज इक्वल टू so tan of 15 degree can be written like this, 60 degree minus 45 degree असं आपण त्याला लिहिणार, बरोबर. किंवा आणखी दुसरा अप्रोच काय, 45 minus 30 डिग्री, 45 minus 30 डिग्री, तसं पण आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो. याला म्हणा a, याला म्हणा तुम्ही b. मग फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर आहे बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला, tan ऑफ a मायनसच्या वेळेला tan ऑफ b विथ मायनस साइन डिवाइडेड बाय 1 प्लस tan a tan b. व्हॅल्यू पुट करा. व्हॉट इज tan a, tan a आहे 60 डिग्री मायनस tan b 45 डिग्री डिवाइडेड बाय 1 प्लस tan a 60 डिग्री इंटू tan b 45 डिग्री. हे बघा, आणि व्हॅल्यू पुट करा. आता व्हॉट इज tan ऑफ 60, तुमच्याकडे जो चार्ट दिला आहे मी त्यात बघा tan 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, हे सगळं टॅनच्या व्हॅल्यू आहेत. तर मग मी काय करतो, याच्यासोबत टॅनच्या पण व्हॅल्यू तुम्हाला लिहून देतो. हे बघा, tan ऑफ 0 डिग्री असतो 0, tan ऑफ 30 डिग्रीची व्हॅल्यू असते मित्रांनो 1/√3, tan ऑफ 45 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. ओके, देन tan 60 डिग्रीची व्हॅल्यू असते √3 आणि tan असतो 90 डिग्री
नॉट डिफाईन किंवा इन्फायनाईट असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर ट्राय करा, तुम्ही ट्राय करा. tan 90 डिग्री नको यायला तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये, आणि येत असेल ना तर मग त्यावेळेस काय करा की त्याला थोडंसं अवॉइड करा, कारण इन्फायनाईट व्हॅल्यू दाखवतो ना तो, इन्फिनिटी दाखवतो, त्याला थोडंसं अवॉइड करायचा प्रयत्न करायचा जर 90 डिग्री असेल तर. मग त्यावेळेस अप्रोच काय सर, तर tan ला आपण साइन बाय कॉस पण लिहू शकतो, हे लक्षात असू द्या तुम्ही. हे बघा tan जो आहे tan कॅन बी रिटन लाईक दिस, tan थिटा साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा असंही लिहिता येतं ना. आपण त्या केसमध्ये जेव्हा tan 90 डिग्री जर काय येत असेल कुठे, तर त्या केसमध्ये साइन डिवायडेड बाय कॉस असं वापरा, थोडंसं सोपं जाईल. आता बघा व्हॅल्यू पुट करा. tan ऑफ 60 डिग्री √3, tan 45 1 प्लस √3 मल्टीप्लाय बाय 1, इट इज इक्वल टू √3 मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस √3, 1 प्लस √3. तर ही व्हॅल्यू आली आपल्या tan 15 डिग्रीची, 15 डिग्रीची ही व्हॅल्यू आली. यालाच मी असंही लिहू शकतो, देअरफॉर कॉट काय येईल मग आता बघा, कॉट 15 डिग्री इट इज इक्वल टू, थोडंसं स्मॉल करून घ्या, बोला. टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट, टॅनचा रेसिप्रोकल, मग याचा रेसिप्रोकल जर केला म्हणजे डिनॉमिनेटरला आहे ते वरती जाणार, आणि जे न्यूमरेटरला आहे म्हणजे वरती आहे ते येणार खाली -1. तर आपण त्याला अशा पद्धतीने लिहू शकतो. मग आता बघा हे 60 - 45 लिहिलेलं आहे मी, काय लिहिलंय 60 - 45, याला मी असं पण लिहू शकतो. एक्झाम्पल नंबर 2 म्हणूया. tan 15 डिग्री बरोबर, tan 15, so it can be done like this also, tan of 45 डिग्री मायनस 30 डिग्री. हे बघा 45 मायनस 30 असं पण लिहू शकतो. म्हणजे पुन्हा याला तुम्ही ए म्हणा, याला तुम्ही बी म्हणा, अंतर दोघांचे मात्र सारखेच आले पाहिजे. बोलो, tan ऑफ ए मायनसच्या वेळेला वरती मायनस डिवायडेड बाय 1 प्लस tan ए इंटू tan बी, व्हॅल्यू पुट करा. ए काय आहे, tan ऑफ ए 45 डिग्री मायनस tan ऑफ बी 30 डिग्री डिवायडेड बाय 1 प्लस tan ऑफ ए 30 डिग्री, tan ऑफ बी सॉरी tan ऑफ ए 45, tan ऑफ बी मल्टिप्लायला इकडे तिकडे झालं चालतं. चलो, व्हॉट इज tan 45, हा असतो 1 मायनस हा काय असतो tan 30 1 बाय √3. हे बघा इथं व्हॅल्यू लिहून दिल्यात मी तुम्हाला, 1 बाय √3. पुढे 1 प्लस tan 30 1 बाय √3 मल्टिप्लाय बाय tan 45 जो असतो 1. मग आता बघा याला सॉल्व करा. √3 ने जर याला मल्टिप्लाय केलं सो इट इज √3 मायनस ऑफ 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 अपॉन √3. बघा जस्ट 1 मिनिट हा, या √3 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर √3 मायनस 1 डिवायडेड बाय √3 असं येणार न्यूमरेटरला, आणि खाली बघा 1 प्लस 1 अपॉन √3. आता याला थोडंसं सॉल्व करू आपण. सो इट इज इक्वल टू √3 मायनस 1 अपॉन √3 आहे न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला बघा हा √3 जर याला मल्टिप्लाय करेल 1 प्लस √3 डिवायडेड बाय √3 मला बघायला. यामुळे काय होणार आहे, हा √3 कॅन्सल, आणि फायनल आन्सर जे बघायला मिळेल ते असेल √3 मायनस ऑफ 1 डिवायडेड बाय 1 प्लस √3. ही व्हॅल्यू आली आपल्या tan ऑफ 15 डिग्री, tan ऑफ 15 डिग्री. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. tan ऑफ 15 डिग्री इट इज इक्वल टू √3 मायनस 1 अपॉन 1 प्लस √3. त्याच्यानंतर आता बघा हे 2 एक्झाम्पल झाले. नंबर 3, त्याच्या अगोदर मी इकडनं हे जे आहे ना हे सगळं कॉपी करून घेतो इथून, आपल्याला हे लागत जातील आता. हे बघा आता काय करूया आपण, इतर व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करू. जसं इतर म्हणजे कशा, फॉर एक्झाम्पल आता मी कॅल्क्युलेट करतोय tan ऑफ एक्झाम्पल नंबर 3, tan ऑफ आता 60 प्लस 45 किती होतं रे, 105. आता याची व्हॅल्यू काढून दाखवतो तुम्हाला मी. tan ऑफ 105 डिग्री
tan of 105 degree. Now what is tan of 105 degree? It can be done like this. +60 + 45. आता a + b चा फॉर्म्युला. ठीक आहे, याला म्हणा a, याला म्हणा b, आणि फॉर्म्युला सांगायचा a + b चा. tan a + tan b upon 1 minus tan a tan b. ठीक आहे, मग पुढे बोला. व्हॉट इज tan a देन? tan a 60. व्हॉट इज tan b? 45. 1 minus tan of, बोलो, 1 minus tan of 60, आणि हा काय असणार 45. चलो पुट करा आन्सर. व्हॉट इज tan of 60? आन्सर समोर आहे तुमच्या, √3. ओके, प्लस 1 अपॉन 1 minus √3 multiplied by 1, and the final answer 1 plus √3 upon 1 minus √3. तर हे आन्सर कुणाचं आलं? tan of 105 डिग्री. बरोबर. मग tan जर आला त्याचा रेसिप्रोकल काय असेल? 105 डिग्री. इट इज इक्वल टू 1 minus √3 upon 1 plus √3. ठीक आहे, 105. आता जातो पुढे. आता सपोज मला घ्यायची व्हॅल्यू नंबर 4, tan of 120 डिग्री. tan of 120 डिग्री. तो tan of 120 डिग्री जर आता मला सोडवायचा ना, तर तुम्ही प्रयत्न कसा करायचा आहे बघा, लक्ष द्या. tan of 120 डिग्री कॅन बी रिटन लाईक दिस. हे बघा, tan ला आपण असं लिहू शकतो, tan of 90 डिग्री प्लस 30 डिग्री. आणि इथं नेमकी अडचण काय आहे की tan of 90 आला ना, सो tan of 90 मित्रांनो या ठिकाणी इन्फायनाइट असतो, तर त्याला थोडंसं अवॉइड करा, त्याला अवॉइड करा. मग सर हा प्रश्न कसा सोडवायचा? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हा जो tan आहे ना, याला असं लिहून घ्या, साइन ऑफ 120 डिग्री डिवाइडेड बाय कॉस ऑफ 120 डिग्री. साइन बाय कॉस. tan काय असतो? साइन बाय कॉस. आणि मग आता बघा, साइन याला आपण लिहू शकतो 90 डिग्री प्लस 30 डिग्री, आणि खाली बघा कॉस 90 डिग्री प्लस 30 डिग्री. बरोबर. आणि मग मित्रांनो साइन a + b चा फॉर्म्युला, साइन a + b चा फॉर्म्युला काय असतो? साइन a कॉस b प्लस चा प्लस कॉस a साइन b, आणि कॉसचा फॉर्म्युला काय असतो? कॉस a कॉस b मायनस प्लसचा मायनस साइन a साइन b. ओके, आणि पुट करा आन्सर. व्हॉट इज साइन a? 90 डिग्री, तो b 30 डिग्री, मायनस कॉस a 90 डिग्री, साइन b 30 डिग्री. ओके, डिवाइडेड बाय कॉस a 90 डिग्री, कॉस b 30 डिग्री, साइन a 90 डिग्री, साइन b 30 डिग्री. बघा, साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2, पण कॉस 30 ची व्हॅल्यू असते √3/2. साइन 90 ची व्हॅल्यू असते 1 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0. चलो आता बघा, साइन 90 1, cos 30 √3/2 मायनस cos 90 0, sin 30 1/2 डिवाइडेड बाय cos 90 0 cos 30 डिग्री ना, cos 30 डिग्री असतो √3/2 मायनस sin 90 1 sin 30 1/2. चला याला सोडवा आता. इट इज इक्वल टू tan 120 डिग्री, इट इज इक्वल टू, बोलो, 1 मल्टीप्लाय बाय √3 डिवाइडेड बाय 2, आणि 0 ने मल्टीप्लाय जर केलं तर आन्सर 0च येणार आहे. खाली बघा, खाली 0, खाली 0 मायनस 1 बाय, फायनल आन्सर काय येईल?
√3/2 डिवायडेड बाय मायनस 1/2. तर मित्रांनो बघा 2 कॅन्सल, 2 कॅन्सल. द फायनल आन्सर इज tan of 120 डिग्री इट इज इक्वल टू -√3. हे आलं आपलं फायनल आन्सर, -√3. आणि एक गोष्ट बारकाईने नोट करा, अँगल कोणता घेतलाय मी इथं, 120 डिग्री. आणि 120 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो, 120 डिग्री असतो सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साइन आणि कोसाइनच पॉझिटिव्ह असतात. सॉरी, साइन आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेकच पॉझिटिव्ह असतात. बाकी कॉस सेक आणि टॅन कॉट या दोघं व्हॅल्यू निगेटिव्ह येतात. तो टॅन 120 डिग्री कसा कॅल्क्युलेट केला मी लक्षात आलं. पुन्हा सांगतो, 90 + 30 जर लिहिला असता तुम्ही तर ह्या टॅन 90 इन्फायनाईट असतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ते इन्फिनिटीचं कॅल्क्युलेशन जमत नाही, तर त्यामुळे ना त्याला आहे तिथं सोडा, टॅनला वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करून घ्या, साइन बाय कॉस आणि आन्सर फाइंड आउट करा. हे झालं आपलं चौथं एक्झाम्पल. ओके, आता घेऊ आपण एक्झाम्पल नंबर 5. tan of 60 डिग्री, सॉरी tan of 150 डिग्री, 150 डिग्री अगेन 150 लाईज इन सेकंड क्वाड्रंट, तर याचंही उत्तर निगेटिव्ह आलं पाहिजे. आता काय करायचं, 150 ला आपण लिहू शकतो 90 + 60, पण 90 ला अवॉइड करा. मग कसं लिहिता येईल बघा, टॅनला असं लिहून घ्या, sin 150 डिवायडेड बाय cos 150. तो साइनला आता असं लिहून घ्या 90 + 60 डिग्री, याला खाली असं लिहा 90 + 60 डिग्री. हे बघा 90 जो आहे ना, 90 डिग्री तो साइन आणि कोसाइनच्या सोबत आल्यावर काही वाटत नाही, पण टॅनच्या सोबत तो इन्फायनाईट होतो. आणि काही इनडिटर्मिनेट नावाचे फॉर्म असतात मॅथमॅटिक्स मध्ये, ते तुम्हाला जर माहिती असले तर ते इन्फिनिटी वाली केस सॉल्व्ह करता येते. लिमिट कन्सेप्ट माहिती असेल तर सॉल्व्ह करता येते, अदरवाइज सॉल्व्ह करता येत नाही. त्यामुळे मी काय करतोय, टॅनच्या एक्झाम्पलला साइन बाय कॉस मध्ये कन्वर्ट करून घेतोय. मग सांगा मला आता, साइन a + b चा फॉर्म्युला, साइन a + b, साइन a cos b प्लस cos a sin b डिवायडेड बाय cos a cos b, आणि जर इथं प्लस असेल तर मायनस sin a sin b. चला पुट करा, व्हॉट इज a 90 डिग्री, व्हॉट इज b 60 डिग्री, प्लस व्हॉट इज a 90 डिग्री, व्हॉट इज b 60 डिग्री, डिवायडेड बाय व्हॉट इज a 90 डिग्री 60 डिग्री, ओके, मायनस साइन 90 डिग्री आणि साइन 60 डिग्री. आता बघा, साइन ऑफ 90 डिग्री असतो 1 आणि कॉस ऑफ 90 डिग्री 0. साइन ऑफ 60 डिग्री असतो √3/2 आणि कॉस ऑफ 60 डिग्री असतो 1/2. टेबलच्या व्हॅल्यू बघा, पुट करा, साइन 90 1, cos 60 1/2 प्लस cos 90 0 √3/, डिवायडेड बाय cos 90 0 1/2 मायनस sin 90 1 आणि √3/. बघा हे आन्सर काय येतं. सो देअरफॉर tan 150 डिग्री इट इज इक्वल टू, बघा 1 × 1/2, 1/2. आता तुम्ही सगळे स्मार्ट झालेले आहात, हा 0 लिहिण्याची काही गरज नाही, 0 × काही गरज नाही, मायनस खाली बघा मायनस √3/2. पुन्हा 2 गेट कॅन्सल आणि द फायनल आन्सर इज 150 डिग्री इट इज इक्वल टू मायनस 1/√3. तर हा आला आपला tan 150. ओके, मग असंच जर तुम्हाला tan मी 135 दिला तर मग तुम्ही त्याला 90 + 45 करण्याच्या अगोदर 135 ला साइन बाय कॉस लिहा आणि मग 90 + 45 चा फॉर्म्युला वापरू शकतात. तर अशा पद्धतीने ही एक्झाम्पल जी आहेत मित्रांनो, अगदी बेसिक एक्झाम्पल कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्याची मी तुम्हाला इथं समजून सांगितलेली आहेत. तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले मी लिहून दिलेले आहेत ते फॉर्म्युले तुम्ही प्रॉपरली त्याला व्यवस्थित लिहून घ्या आणि पुन्हा रिवाइज करा. एकदा मी पुन्हा ते फॉर्म्युले लिहून देतो तुम्हाला. हे बघा, sin a + b इट इज इक्वल टू sin a cos b
प्लसचा प्लस कॉस ए साइन बी. ओके, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. दुसरा फॉर्म्युला साइन ए माइनस बी इट इज इक्वल टू साइन ए कॉस बी माइनस से माइनस कॉस ए साइन बी. चलो नंबर 3 कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी आणि प्लस असेल तर मायनस साइन ए साइन बी. ओके, पुढे नंबर 4 कॉस ए माइनस बी इट इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनसचा करायचं प्लस साइन ए साइन बी. ओके, त्याच्यानंतर नंबर 5 tan ए प्लस बी प्लस असेल तर वरती प्लस tan ए प्लस tan बी अपॉन 1 मायनस tan ए मल्टीप्लाय बाय tan बी. ओके, आता पुढचा नंबर 6 tan a minus b it is equal to tan a minus tan b upon 1 minus, सॉरी इथं मायनस असेल तर मायनस, तर मग खाली येणार प्लस tan a मल्टीप्लाय बाय tan b. हे अशा पद्धतीने एकूण हा फॉर्म्युले जे आहेत हे आहेत आपले कंपाऊंड अँगलची फॉर्म्युले. सो इट इज फॉर्म्युला आहे. ओके, तर हे फॉर्म्युले मित्रांनो तुम्ही व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून ठेवा आणि यांना पाठ करा. आणि याच्या सोबत मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या टेबल मधल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू वारंवार तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी लागत असतात, तर त्यांना पण तुम्ही काय करा, जास्तीत जास्त वेळ लिहून घ्या, त्यांना पाठ करून टाका. कारण कन्सेप्ट समजून घेतलं ना त्याच्यानंतर पाठांतराला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे, हे विसरू नका. ठीक आहे, आता आपण इथे थांबूया. रिमेनिंग गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. थँक्यू सो मच.